आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्ध, संघर्ष, मंदीचे वातावरण यांचे मळब दाटलेले असताना, व्यापार युद्धाचे खणखणाट ऐकू येत असताना, भारताच्या आर्थिक विकासाबाबत निर्माण झालेला आशावाद लक्ष वेधून घेणारा आहे. त्याचा एक ठळक घटक मान्सूनचा उत्तम कामगिरीचा अंदाज हा आहे. लागोपाठ दुसऱ्या वर्षी मोसमी पाऊस चांगला होणार आहे. तो सरासरीपेक्षा जास्त म्हणजे 105% इतका होईल, असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार पाऊसमान चांगले होणे हे देशाच्या अन्न सुरक्षेच्या दृष्टीने तर महत्त्वाचे असते, पण असे होते तेव्हा ग्रामीण भागातील उपभोग्य वस्तूंची, विशेषतः वाहनांची मागणी लक्षणीयरित्या वाढत असल्याचे आढळून आले आहे. ही उत्साहवर्धक बाब असली तरी या अनुकूलतेचा फायदा धोरणकर्ते कसा घेतात यावर बरेच काही अवलंबून असेल. ग्रामीण भागातील क्रयशक्तीचे सक्षमीकरण तेथील सर्व थरात झिरपले पाहिजे. मोसमी पाऊस एल निनो किंवा अन्य कोणत्या कारणाने घटणार असेल तर आपल्याकडे आर्थिक आघाडीवर एक दुष्ट चक्र तयार होते. पहिला भाग म्हणजे खरीप वाया जातो. पावसाअभावी जमिनीतील ओल राहत नाही, त्यामुळे पुढे रब्बीवरही त्याचा परिणाम होतो. अन्नधान्याची भाववाढ अशावेळी अटळ असते. ती झाली की महागाईचा वारू रोखण्यासाठी व्याजदर वाढीचा पर्याय स्वीकारला जातो. अशा प्रकारचे कठोर वित्त धोरण आले की साहजिकच त्याचा गुंतवणुकीवर परिणाम होतो. ती घटली की रोजगार निर्मितीला फटका बसतो. क्रयशक्ती क्षीण झाल्याची मागणी आणखीन रोडावते. अन्नधान्याचे भाव वाढल्यानंतर सरकारला अंशदानाचे म्हणजे सबसिडीचे प्रमाण वाढवावे लागते. मग तूट वाढणार हे ओघाने झाले. त्याचा परिणाम पुन्हा महागाई भडकण्यात होतो. अनर्थाची ही साखळी आर्थिक प्रगतीला खीळ घालू शकते. ती जर नीट लक्षात घेतली तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याच्या अंदाजाचे आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने किती महत्त्व आहे हे लक्षात येते. चांगले पाऊसमान कशा रीतीने एका सुष्ट चक्राला प्रवर्तित करू शकते याचे स्पष्ट चित्र डोळ्यासमोर उभे राहते. परंतु इथेच एक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. ती म्हणजे देश म्हणून ज्या मोठ्या आकांक्षा घेऊन आपण पुढे जात आहोत त्या पाहता अशा अनुकूलतांचा फायदा किती कल्पक रीतीने आपण उठवतो. आर्थिक सुधारणांची गती वाढवण्यासाठी याचा कसा उपयोग करून घेतो हे महत्त्वाचे ठरेल. एकंदरीत परिस्थिती प्रतिकूल असेल तर कोणत्याही मूलगामी सुधारणांना तीव्र विरोध होतो. कायदे कानूनातील कालानुरूप बदल करण्यापासून ते संवेदनक्षम विषयावरील रचनात्मक बदलांची भाषा करणेही आपल्या राजकीय नेत्यांना अशक्य बनते. तंत्रविज्ञानाचा झपाटा विलक्षण गतीने उत्पादन पद्धतीमध्ये बदल घडवत आहे. त्यातून जीवनशैलीतही मोठे बदल होत आहेत. मात्र आपले काही कायदे अद्यापही जुन्याच काळात वावरत आहेत. त्यांना मूठ माती देऊन आजच्या काळाची आव्हाने पेलणारे कायदे हवेत. त्यातही राज्य सरकारचा पुढाकार महत्त्वाचा ठरणार आहे. जे विषय राज्य सरकारच्या कक्षेत येतात त्यांनी जर परिवर्तनाच्या बाबतीत उदासीनता दाखवली तर खडखडाटच जास्त पण गतीचा पत्ता नाही अशी अवस्था होईल. केंद्राइतकीच विविध राज्य सरकारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. ती या पार्श्वभूमीवर जी काही आर्थिक आव्हाने आपल्याला भेडसावत आहेत त्यावर मात करण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज आहे.